मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, LLB 5 इयर CET जी आहे ती उशिरा झाली, परंतु याची ऍडमिशन प्रोसेस आता जलद गतीने होताना दिसून येते आणि यामध्ये आता फायनल मेरिट लिस्ट ही आलेली आहे. मेरिट लिस्ट कशी चेक करायची, आपली रँक कशी चेक करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ते एकदा चेक करून घ्या. आणि आता कॉलेज ऑप्शन फॉर्म हे सुरू होणार आहेत. कॅपच्या एकूण 4 राऊंड होतील आणि 4 राऊंडचं फुल शेड्यूल हे आपल्याला वेबसाईटला अवेलेबल झालेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कॅपचे कॉलेज ऑप्शन फॉर्म केव्हा द्यायचे, आपल्याला कॉलेज अलॉटमेंट केव्हा होईल हे केव्हा समजेल, म्हणजेच कॉलेज अलॉटमेंटची डेट काय आहे, कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन केव्हा घ्यायचं आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, LLB 5 इयरच्या कॅपच्या पोर्टलला आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करून तुम्ही जेव्हा खाली याल तर तुम्हाला इथं LLB 5 इयर कॅप फुल शेड्यूल 2024 ही PDF दिसेल. तर याला ओपन करून घ्यायचं आहे. तर ही PDF ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता कॅप राऊंड 1 चे इथं डिटेल दिलेले आहेत. आतापर्यंत आपण इथपर्यंत फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलो आहोत. इथपर्यंतची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. आता कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग जे आहे ते फॉर कॅप राऊंड फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंड. लक्षात घ्या, आता जे तुम्ही कॉलेज ऑप्शन देणार आहात, कॉलेज फॉर्म भरणार आहात, तो कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड अशा दोन्ही राऊंड साठी असणार आहे. जर तुम्ही कॉलेज फॉर्म भरायचं विसरलात तर फर्स्ट राऊंडला विसरलात आणि सेकंड राऊंडला मी कॉलेज ऑप्शन देतो म्हटलात तर सेकंड राऊंडला तुम्हाला ऑप्शन देता येणार नाहीत, त्याच्यामध्ये बदल देखील करता येणार नाहीत. आता जे तुम्ही कॉलेज ऑप्शन देणार आहात ते दोन्ही राऊंड साठी फर्स्ट अँड सेकंड राऊंड साठी असणार आहेत आणि त्याची डेट आहे 22/7/2024 ते 25/7/2024. असं 4 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म हा फिल करायचा आहे. म्हणजेच तुम्ही ज्या ज्या कॉलेजला इंटरेस्टेड आहात, तुम्हाला जिथं ऍडमिशन घ्यायचं आहे असे कॉलेज लिस्ट मधून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. हे प्रेफरन्स कशा प्रकारे देतात हे आपण ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर पाहणार आहोत. एकदा का ऑप्शन फॉर्म दिले तर त्यानंतर अलोकेशन कॅप राऊंड 1 साठी होणार आहे ते 29/7/2024 रोजी. म्हणजेच तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागलेला आहे किंवा तुम्हाला सीट मिळालं का नाही हे तुम्हाला कळणार आहे 29/7/2024 रोजी. आणि मग तुम्हाला अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर 30 तारखेपासून 30 ते 2 तारीख 30/7/2024 ते 2/8/2024 या कालखंडामध्ये तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला समजणार आहे. तर त्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि याच वेळेमध्ये लक्षात घ्या तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे, फी वगैरे भरायची आहे, डॉक्युमेंट सबमिट करून सर्व फी तुम्हाला भरून ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही जर 3 तारखेला गेलात तर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर कॉलेज अपलोड द ऍडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल आणि ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्यांना त्यांची लिस्ट हे 3/8/2024 ला कॉलेज हे CET सेलच्या पोर्टलला अपलोड करेल. त्यानंतर कॅप राऊंड 2 ची प्रोसिजर आहे डिस्प्ले ऑफ वॅकन्सीज फॉर राऊंड सेकंड. मग आता 3 तारखेलाच इव्हनिंगला जितक्या सीट्स वॅकंट आहेत, ज्या सीटवर ऍडमिशन होऊ शकलं नाही, विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही, अशा रिकाम्या राहिलेल्या शिल्लक सीटची माहिती वेबसाईटला पब्लिश होणार आहे. आणि त्यानंतर मग अलोकेशन राऊंड सेकंड जी आहे ती 6/8/2024 रोजी दुसऱ्या राऊंड साठी कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर होईल आणि विद्यार्थ्यांना लॉग इन मध्ये दिसेल कुठलं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. हे अलॉटमेंट कसं चेक करायचं हे देखील
अलॉटमेंट पब्लिश झाल्यानंतर आपल्या चॅनलला व्हिडिओ पब्लिश करण्यात येईल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील. आणि परत सेम प्रोसिजर आहे. दुसऱ्या राऊंड साठी 6 तारखेला कॉलेज अलॉटमेंट पब्लिश होईल. त्यानंतर 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत 3 दिवसाचा कालावधी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी भेटेल. आणि त्यानंतर मग 10/8/2024 ला जे काही ऍडमिशन झालेलं आहे ते CETCLच्या वेबसाईटला कॉलेजनी अपलोड करायचं आहे. त्यानंतर कॅप राऊंड 3 सुरू होणार आहे. आणि जे विद्यार्थी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकलेले नाहीत असे विद्यार्थी आजच्यापासूनच म्हणजेच 20/7/2024 पासून ते 13/8/2024 पर्यंत नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजेच ज्यांनी CET दिलेली आहे परंतु काही कारणामुळे ते फॉर्म लॉक करू शकले नाहीत किंवा त्यांचा फॉर्म कंप्लीट करू शकले नाहीत, त्यांचे डॉक्युमेंट नसल्यामुळे फॉर्म भरला नाही किंवा ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली त्यांना कॅप राऊंड फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू झालेलं माहितीच नव्हतं, असे देखील काही विद्यार्थी मित्र असू शकतात. तर त्यांनी आता रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. परंतु आता जे रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात ते तुमचं 3rd राऊंड साठी कन्सिडर केलं जाणार आहे. तर मग डिस्प्ले ऑफ वॅकन्सीज 10/8/2024 ला. त्यानंतर ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट्स एडिट द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे असे विद्यार्थी त्यांच्या फॉर्म मध्ये एडिट जर करायचं असेल, कॅटेगरी चेंज करायची असेल, कोणाला वाटलं की चेंज करावी तर ते या 11/8/2024 ते 13/8/2024 या वेळेत एडिट करू शकतात. त्याचबरोबर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर ऑल कॅन्डिडेट्स. आणि ज्यांनी अगोदर 1st and 2nd राऊंडला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरला होता त्यांनी परत एकदा कंपल्सरी 3rd and 4th राऊंड साठी परत एकदा कॉलेज ऑप्शन फॉर्म हा फिल करायचा आहे. जे नव्याने रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्यासाठी देखील आणि ज्यांनी ऑलरेडी 1st राऊंडलाच रजिस्ट्रेशन केलेलं आहे सोबत कॉलेज ऑप्शन फॉर्म देखील भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील कंपल्सरी कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. जर तुम्ही म्हणलात की मी 1st राऊंडलाच कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल केला होता त्यामुळे आता मला गरज नाही, तेच कॉलेज मी कंटिन्यू ठेवणार आहे, तर तसं चालणार नाही. तेच कॉलेज कंटिन्यू ठेवा परंतु तुम्हाला परत एकदा तेच कॉलेज इथं एंटर करून त्यांची एंट्री करून नवीन कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल करून तो कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिक मेरिट लिस्ट परत एकदा पब्लिश होणार आहे कारण नवीन विद्यार्थी याच्यामध्ये ऍड होणार आहेत त्यामुळे परत अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश होईल 16 तारखेला. त्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते 16/8 ते 18/8 या दरम्यान सोडवले जातील. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड 3 साठी फायनल मेरिट लिस्ट 20/8/2024 ला पब्लिश होईल. आणि या 3rd राऊंडचं कॉलेज अलॉटमेंट हे 23/8/2024 ला इव्हनिंगला पब्लिश होणार आहे. आणि त्यानंतर 24/8/2024 ते 29/8/2024 या कालावधीमध्ये 3rd राऊंड साठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन ज्यांना सीट मिळाली त्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर सेम प्रोसिजर अशा प्रकारची इथं असणार आहे. आणि एंड कट ऑफ डेट जी आहे म्हणजेच अगदी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला 3rd राऊंड मधून ज्या काही सीट शिल्लक राहतील त्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये भरल्या जातील. आणि ही राऊंड जी आहे ती 31/8/2024 ते 2/9/2024 पासून सुरू होणार आहे. आणि लास्ट डेट जी आहे कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन 6/9/2024 त्यानंतर कुठलंही ऍडमिशन हे होणार नाही. तर अशा प्रकारे LLB 5 इयरच्या एकूण 4 राऊंड होतील आणि हे त्याचं फुल कॅप शेड्यूल हे दिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, त्याचा तुम्हाला फायदा होत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.